महत्वाची बातमी येते। शिंदे समितीची मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। वर्षा निवासस्थानी दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे। तर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। तर शिंदे समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे। वर्षा निवासस्थानी दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मीनाक्षी, मनोज जरांगे यांची आरक्षणासंदर्भात आज बैठक होणार आहे, पण त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज शिंदे समितीची देखील बैठक बोलावली आहे। नक्कीच अक्षरा, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती जी शिंदे समितीची म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जी समिती नेमलेली आहे, याची तातडीची बैठक जी आहे ती बोलावलेली आहे। दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावरती ही बैठक होणार आहे। तर पाहायला गेलं तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती आणि मात्र राज्य सरकार दोन्ही पर्यायावरती काम जे आहे ते करत असल्याचं पाहायला मिळतंय। तर पाहायला गेलं तर यासाठी सरकारला वेळ वाढवून द्या अशी मागणी जी आहे ती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आणि सोबतच आपण पाहतोय की मंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांच्या देखील शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाचे नेते जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली, पण मात्र जरांगे पाटील आपल्या निर्णयावरती ठाम असल्याने सरकारवरती ज्या पद्धतीत सरकारच्या ज्या हालचाली आहेत यांना आता वेग आलेला दिसतोय। कारण आज ही तातडीची बैठक बोलावणं आणि मुख्यमंत्र्यांनी जी समिती स्थापित केली या समितीची ही बैठक बोलावण्यात आलेली, त्यामुळे आजच्या या समितीमध्ये आतापर्यंत जी विविध जिल्ह्यात जाऊन केलेली जी कामं आहेत याचा देखील आढावा घेण्यात येणार आहे। सोबतच आपण पाहू शकतो की शिंदे समितीच्या या आरक्षणाचा जर दुसरा अहवाल आज समितीने सुपूर्द केला तर मग अहवाल हा जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून मुख्यमंत्री सोमवारपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत विधिमंडळामध्ये ही शक्यता ठेवण्याची देखील दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। अक्षरा, नक्कीच मीनाक्षी, त्यामुळे दुपारी 1 वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे आणि या बैठकी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।